हॅलो. कालच मकर संक्रांत झाली, त्यामुळे सगळ्यांना लेट मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष सुरू होऊन 14-15 दिवस झाले आणि वाटतसुद्धा नाही की म्हणजे 14-15 दिवस झाले पण. आणि आत्ताच डिसेंबर संपला. डिसेंबरमध्ये आमची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यातल्या त्यात ह्या वेळेची ॲनिव्हर्सरी आमची म्हणजे 10 वर्ष लग्नाला आमच्या पूर्ण झाली. 10 वर्ष असं मला 10 वर्ष म्हणजे असं वाटलं 10 वर्ष म्हणजे समजलंच नाही की लग्नाला 10 वर्ष झाले. म्हणजे संसार सुखी असला की कसं आहे, माणसाला समजत नाही की 10 वर्ष झाले पण आपले पूर्ण. तर मग 10 वर्ष म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं, मला वाटलं खूप मोठं काय म्हणता, खूप संसार केला मी. मग आता काहीतरी वेगळं सेलिब्रेशन झालंच पाहिजे बाबा. आणि त्यातल्या त्यांचं चाललेलंच होतं, ॲनिव्हर्सरी आली, कुठेतरी जायचं. पडदा हवा जास्त येते म्हणून पडदा. माझे चबी चिक्स पण दिसत आहेत, पुढे झाकते मग सांगते. हां, तर काय कुठेतरी जायचं होतं, तर चाललंच होतं. मला पण 10 वर्ष म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. त्यामुळे मग मी म्हटलं का काहीतरी स्पेशल ॲनिव्हर्सरीलाच झालंच पाहिजे बाबा. तर मग म्हटलं चला, शोधतच होतो स्पॉट. गोवा वगैरे होतं पण असते डिसेंबरमध्ये काही ठरलं नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं माऊला पण पाणी आवडतं, तर पाण्याचंच ठिकाण शोधूया म्हणून आम्ही अलिबागला जाण्याचं ठरवलं. अलिबाग इथून हार्डली 3-4 तासावरती आहे. थोडंसं लहान मुलं असले की सोबत, म्हणजे लहान मुलगी आहे सोबत, तर मग थोडंसं होतं ट्रॅव्हलिंगला थोडासा त्रास, पण सेलिब्रेशन तर करायचंच होतं. मग आम्ही ठरवलं की नाही, आता जायचं, बाईकवरती जाऊया. मग आम्ही ठरवलं आणि निघालेलो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला. 10 वर्ष म्हणजे बीचवरती म्हटलं केक वगैरे कटिंग करूया, तर थोडंसं मस्त छान वाटेल दोघांना पण आणि वेगळं काहीतरी केल्यासारखं पण फील होईल, म्हणून आम्ही अलिबागला जायचं ठरवलेलं. व्हिडिओ लास्ट मंथचा आहे, पण बघा इथून पुढे प्रवास कसा झाला. हा आमचा इथून मस्त थंड थंड वातावरणामध्ये प्रवास सुरू झाला. लगभग 3-3.5 तास लागले आम्हाला पोचायला. पोचता संध्याकाळ होऊन गेली होती. इथे संध्याकाळी आम्ही बीचवरती आलो. थोडंसं दुपारी, म्हणजे ॲक्च्युली दुपारीच पोचलो होतो. दुपारी एक फ्रेंड राहते माझ्या अलिबागमध्ये, तिच्या तिथे थोडा रेस्ट वगैरे केला. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं. मग या बीचवर येईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली. बीच हा तिच्या घरापासून लगभग 5-6 किलोमीटर असेल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला. हे बघा, दोघं जण इथे किती मस्त एन्जॉय करत आहे आणि मी बिचारी कॅमेरा पकडून उभी आहे. पाणी दिसलं का माऊला असं होतं किती खेळू आणि किती नाही. किती पण वेळ खेळली तरी तिला शेवटी रडतच घरी न्यावा लागणार, हे माहिती मला. ठीक आहे, चला सेल्फी ऑन करते आणि मी पण एन्जॉय करते. आता मी पण यांच्यासोबत एन्जॉय करते. एवढंच की मला भिजता येत नाही आहे, कारण की काय, कोणाला तरी कॅमेरा तर पकडावा लागणारच आहे. आणि व्हिडिओ आणि फोटो नाही काढले तर मला कुठे फिरल्यासारखं वाटत नाही, त्याच्यामुळे मला ते तर जास्त इम्पॉर्टंटच वाटतं. हां, हे रील बनवण्यासाठी थोडंसं करून घेते. थोडे शॉर्ट करून मस्त गाणं टाकता येतं. माऊला कॅमेरा आवडत नाही. झाला माझा एन्जॉय. मस्त सनसेट बघायला भेटलं. वाव, संध्याकाळच्या वातावरणामध्ये किती मस्त वाटतं. हे स्पेशल ॲनिव्हर्सरीसाठी 10 इयर्स कंप्लीट झाले म्हणून बनवलं होतं मी. तो व्हिडिओ पण आहे, पण त्याचा रील बनवला आहे मी. बघितला नसेल तर नक्की बघा तुम्ही. वाव, मस्त सनसेट एन्जॉय केला. आणि इथे आमचा फर्स्ट डे होता अलिबागला. आता इव्हिनिंग झाली आहे, पण टाईम तरी होता आम्हाला एन्जॉय करण्यासाठी. तर इथून आम्ही पुढे आता मांडवा बंदराला चाललो आहे. तर तिथले काही फोटोज पुढे तुम्हाला दाखवते. खुद से ज्यादा दिल से है ये वादा, मैं हूँ साथ तेरे, मैं हूँ साथ तेरे. थोडासा रिलॅक्स टाईम स्वतःसाठी थंड थंड वातावरणामध्ये, सनसेटमध्ये
छान वाटतं ना. तुम्ही पण जा कधीतरी नक्कीच अलिबागला. बघण्यासारखे भरपूर सारे बीचेस आहेत इथे. आता आम्ही आलो आहे आता इथे मांडवा बीच नाही, बंदरवर, मांडवा बंदरवरती. भरपूर अंधार झाला तर त्याच्यामुळे बोट वगैरे जास्त काही दिसलं नाही. आणि हे गोल गोल फिरायचा माऊची इच्छा बीचवरती इनकम्प्लीट राहिली होती, त्याच्यामुळे ती इथे म्हणते मम्मा मला गोल गोल फिरव ना. तर इथे तिला मी फिरवते गोल गोल. माऊ पण खूप एन्जॉय करते. तिला फिरायचं म्हटलं की खूप आवडतं, पण फोटो काढायला तयार नसते ती. कसं तरी तिचे जबरदस्ती फोटो काढावा लागतो. अशा प्रकारे आमचा अलिबागचा डे 1 कंप्लीट झाला. त्यानंतर आता इथे सुरू होतो आहे अलिबागचा डे 2. अलिबागचा डे 2ला आम्हाला अजून अदर्स बीचेसवरती फिरायचं होतं, पण हा जो फर्स्ट डेला बीचवर आलो आहे आम्ही आवास म्हणून, तो इतका स्वच्छ आणि काय म्हणतात त्याला शांत होता, त्याच्यामुळे दुसऱ्या बीचेसवरती जाण्याची इच्छाच झाली नाही. भरपूर इथेच आम्ही तिघांनी पण खूप सारा एन्जॉय केला. के राजा से रानी मिले थे कहाँ कहानियों के नगर में, तुम्हें लेके जाओ अगर तुम कहो. अलिबाग डे 2ला भरपूर सारा एन्जॉयमेंट केला. आणि हे तिथे आवास मंदिराजवळ एक नागोबाचे मंदिर होते, मस्त आहे, जुन्या पुरातन काळातलं असेल. आणि डे 2 इथे आमचा संपत नाही आहे, कारण डे 2ला आम्ही सकाळी पण दुपारपर्यंत भरपूर एन्जॉय केलं आणि संध्याकाळी परत आलो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला. आणि येईपर्यंत माऊ झोपली होती, त्याच्यामुळे थोडा जास्त अंधार होऊन गेला, पण ठीक आहे. तरी रब्बा जानदा तैनू कितनी मोहब्बता दिल करदा, रब्बा जानदा तैनू कितनी मोहब्बता दिल करदा. वे मेरे हानिया दिल जानिया चल छड्ड दे जो गल्लां ने पुरानियां. वे मेरे हानिया दिल जानिया चल छड्ड दे. तू हाथ मेरा थामता सही लकीरां विच लिखा लांगी करा तेरे ही सजदे मैं तैनू रब बना लांगी.
इथे आमचा अलिबागचा डे 3 सुरू झाला आहे. निघालो तो घरी येण्यासाठी होतो, पण रस्त्यामध्ये एक बीच लागला, परत वर्सोई बीच, तर तिथे जरा थांबलो आम्ही. थांबणार तर 1 तास होतो, पण पाण्यामध्ये खेळता खेळता किंवा बीचवरती गेल्यानंतर 2-3 तास कसे जातात ते समजतच नाही. इथे देखील भरपूर साऱ्या राईड्स केल्या, फोटोज केले, व्हिडिओज केले आणि डे 3 भरपूर एन्जॉय केला. असे आमचे मस्त अलिबागचे 3 दिवस कसे गेले समजलेच नाही आनंदामध्ये. आता इथे ट्रॅव्हलिंगचा तर काही व्हिडिओ टाकला नाही आहे, पण इथे आमचा संपला आहे अलिबागचा डे 3. त्यानंतर जाता जाता रस्त्यामध्ये एक महादेवाचं मंदिर लागलं आहे आणि खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे तिथे, पण थोडंसं रेस्ट करण्यासाठी खूप छान वाटलं. मस्त तिथे पण माऊनी आणि मी मस्त एन्जॉय केला. तोपर्यंत ही गाडी चालून चालून खूप थकले होते, तर तिथे जरा त्यांनी रेस्ट केला. त्याच्यात मी इन्स्टंट टी सोबत घेऊन गेली होती, थोडासा तो बनवला, पिला, व्हिडिओज केले, रील्स केले, फोटोज काढले. अशा प्रकारे आम्ही ॲनिव्हर्सरीची भरपूर सारी मेमरी कलेक्ट केली आणि या पद्धतीने आमचं 10वी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. एवढा मोठा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.